वर्ग 12वी वस्त्रशास्त्र या विषयाच्या अंतर्गत आपण प्रकरण बघत आहोत रेशीम नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू। रेशीम प्रकरणामध्ये आपण रेशमाचं उत्पादन बघितलं आणि रेशमाचे गुणधर्म बघितले। उत्पादनामध्ये आपण कीटक संगोपन पाहिलं, त्याच्यामध्ये त्याचं जीवनचक्र बघितलं। त्यानंतर आपण कोशापासून धागा निर्मिती बघितली, स्टोविंग बघितलं आणि धागा निर्मिती झाल्यानंतर त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया निर्गोंदीकरण आणि वजन वाढवणे याचाही अभ्यास आपण यात केला। त्यानंतर आपण रेशमाचे विविध गुणधर्म अभ्यासले। यामध्ये सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, भौतिक गुणधर्म, औष्णिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म याचाही अभ्यास आपण केलेला आहे। आता रेशमाचे काही प्रकार आहेत जे आपण आता बघणार आहोत। जे आपण आतापर्यंत जे बघितलं होतं ते होतं पाळीव रेशीम, जिथे आपण रेशमी कीटकाचं उत्पादन बघितलं किंवा ती सेरिकल्चरची प्रक्रिया बघितली। तर सेरिकल्चर म्हणजे पाळीव रेशीम असते। ह्या रेशीममध्ये कीटक पाळले जातात, त्याच्यासाठी तुतीची झाडं लावल्या जातात आणि त्यावरती कीटक पाळल्या जातात, तर त्याला म्हणतात पाळीव रेशीम। आता जे आपण बघणार आहोत ते जंगली रेशीम। जंगली रेशीममध्ये तुतीच्या झाडाच्या व्यतिरिक्त अन्य झाडांवर वाढणारे रेशीम किडे असतात। जंगलामध्ये नैसर्गिकपणे काही झाडांवर रेशमाचे किडे वाढतात, मोठे होतात आणि त्यापासून रेशीम मिळते। हे जे जंगली रेशीम आहे हे वेगवेगळ्या झाडांवरचं रेशीम असते। याच्यामध्ये ओक, एरण, सोमसेऊल असे काही झाडं आहेत की ज्या झाडांवर हे रेशीम किडे वाढतात। आणि मग हे जे रेशीम आहे हे मुगा रेशीम, टसर रेशीम वगैरे नावाने ओळखलं जाते। असं हे जंगली रेशीम। आता जंगली रेशीम मध्ये काय असतं की हे जंगलामध्ये वाढत असल्यामुळे थोडे याचे गुणधर्म म्हणा किंवा थोडे काही फरक आपल्या पाळीव रेशीम आणि जंगली रेशीममध्ये असतो। एक तर जंगली रेशीम पाळीव रेशीमपेक्षा थोडंसं जाडभरड असते, मऊपणा त्याचा कमी असतो। त्यानंतर बहुतेक वेळा हे गडद रंगाचं असतं। जंगली रेशीम हे बहुधा गडद रंगाचं असतं। ज्या झाडावर ते किडे राहतात, ते किडे काय खातात यावरती रेशमाचा रंग अवलंबून असतो। आपण जंगली रेशीम आता ब्लॅकबोर्डवर समजून घेऊ। एक म्हणजे हे ओक, एरण, सोमसेऊल या झाडांवरती आढळतात। यांचे नाव असतात जंगली रेशीम म्हणजे टसर रेशीम, मुगा रेशीम, किंवा त्यानंतर एक एरी रेशीम, वगैरे जंगली रेशमाची नावं आहेत। तर हे जंगली रेशीम अशा या झाडांवर जंगलामध्ये वाढते, त्यामुळे ह्याचा थोडे गुणधर्म वेगळे आहेत। एक म्हणजे हे थोडं जाड आहे, गडद रंगाचं आहे। याचा जो रंग आहे हा त्याच्या खाद्यपदार्थांवर अवलंबून असतो। याच्या ज्या छटा असतात ह्या वेगवेगळ्या आहेत। ते जे कीटक ज्या प्रकारचं अन्न खातात त्या प्रकारे त्यांचे हे बनतात, रंग तयार होतात।
त्यानंतर हे जे आहे ह्याच्यावरती गडद रंग असल्यामुळे रंगवणं आणि विरंजन करणं अवघड जातं. रंगवणे व विरंजन करणे हे दोन मुद्दे इथे जरा अवघड असतात. यामुळे बरेचदा जंगली रेशीम नैसर्गिक रंगातच त्याचे वस्त्र विणलेले असतात. तर जंगली रेशीममध्ये असं आपण बघतो की बरेचदा याच्या गडद छटा असल्यामुळे नैसर्गिक रंगात हे रेशीमाचे कपडे तयार केलेले असतात. असं हे रेशीम आता याची चमक सुद्धा कमी असते. जंगली रेशीमची चमक कमी दिसते. एकतर याच्यावर निर्गोंदीकरणाची प्रक्रिया कमी केलेली असते, त्यामुळे ही चमक आपल्याला कमी दिसते. जंगली रेशीम धुता येते. पाण्याने जंगली रेशीम धुता येते आणि हे कपडे दीर्घकाळ टिकतात. तर असं हे जंगली रेशीम किंमत मात्र याची कमी असते. तर असे काही मुद्दे जंगली रेशीमचे आहेत. एक म्हणजे हे तुतीच्या व्यतिरिक्त ओक, एरण, सोमसेऊळ अशा काही झाडांमध्ये वाढते. दुसरा मुद्दा म्हणजे जंगली रेशमांचे नाव आहे टसर रेशीम, मुगा रेशीम, एरी रेशीम किंवा अजून काही आहे. तिसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे थोडं जाडं वाढ असते. याचा मऊपणा थोडा कमी असतो. याच्यामध्ये जे रंग आहेत ते गडद असतात. ह्या छटा ज्या आहेत ह्या गडद असतात आणि त्यामुळे जंगली रेशमाला रंगवणं किंवा विरंजन करणं अशा प्रक्रिया करणं थोडं कठीण असते. ह्या प्रक्रिया याच्यावर चांगल्या घडत नाही आणि म्हणून जंगली रेशीमचे कपडे बरेचदा त्यांच्या नैसर्गिक रंगांमध्येच विणलेले असतात आणि त्याला रंग देण्याचं काम पडलं किंवा रंग द्यायचाच असेल तर खूप गडद रंग छटा तिथे वापरावे लागतात. त्यानंतर जंगली रेशीमवरची चमक कमी असते कारण याच्यावर निर्बंधीकरणाची प्रक्रिया कमी केलेली असते. जंगली रेशीमची किंमतही कमी असते. हे रेशीम धुता येते आणि दीर्घकाळ टिकते. तर अशा पद्धतीने हे जंगली रेशमाचे वैशिष्ट्य आहे. आता जंगली रेशीम आणि पाळीव रेशीम म्हणजे ज्याला आपण म्हणतो संवर्धित रेशीम, या रेशमांमध्ये फरक आहे. काय काय फरक आहे जंगली रेशीम आणि पाळीव रेशीममधले फरक आता आपण बघू. आता बघा, जंगली रेशीमचे वैशिष्ट्य आपल्याला ब्लॅकबोर्डवर दिसतात. या वैशिष्ट्यानुसार आपण फरक करू शकतो. जसा पहिला फरक, पाळीव रेशीमला उत्पादित रेशीम म्हणतात किंवा संवर्धित रेशीम सुद्धा म्हणतात. तर पहिला फरक, हे जे जंगली रेशीमाचे कीटक आहेत हे बॉम्बॅक्स मेरी या जातीचे असतात आणि या जाती व्यतिरिक्त इतर जातीचे कीटक जे आहेत ते जंगली रेशमी कीटक असतात. म्हणजे पाळीव रेशीम हे बॉम्बॅक्स मेरी या कीटकांच्या जातीपासून मिळते, तर जंगली रेशीम इतर कीटकांच्या जातीपासून मिळते. दुसरा फरक असा करता येईल की पाळीव रेशीम हे तुतीच्या झाडांवर वाढतं. जंगली रेशीम हे ओक, एरण, सोमसेऊळ या झाडांवरती वाढतं. त्यानंतर पाळीव रेशीम अत्यंत नाजूक,
मऊ असते. जंगली रेशीम थोडं त्या मानाने खरखरीत आणि थोडं रफ असते, जाडं भरडं असते. चौथा फरक असा करता येईल की जंगली रेशीम ह्याचा जो रंग आहे हा फिकट पिवळसर असतो, तर पाळीव रेशीम हे गडद रंगांचे असतात. तर अशा प्रकारे जंगली रेशीम आणि पाळीव रेशीमचा फरक आपल्याला करता येतो. एकदा आपण हा ब्लॅकबोर्डवर बघू. तर आता आपण बघू पाळीव रेशीम आणि जंगली रेशीम यातील फरक. बघा, पाळीव रेशीमला आणखीन एक शब्द आहे संवर्धित रेशीम आणि दुसरा शब्द आहे उत्पादित रेशीम. हे उत्पादित आहे, हे आपण विशेष उत्पादनाचं केलं आहे म्हणून हे उत्पादित रेशीम आहे. हे संवर्धित आहे म्हणजेच हे पाळलेलं आहे आणि दुसरा आपला पाळीव शब्द आहे पाळीव रेशीम. तसं हे पाळीव रेशीम, दुसरं जंगली रेशीम, त्यालाच म्हणतात असंवर्धित रेशीम. आता पहिला फरक आहे की पाळीव रेशीम हे बॉम्बॅक्स मोरी या जातीच्या कीटकांपासून आपल्याला मिळते. तर जंगली रेशीम हे बॉम्बॅक्स मेरी या जातीच्या कीटकांच्या व्यतिरिक्त अन्य कीटक जातींच्या पासून आपल्याला मिळते. बॉम्बॅक्स व्यतिरिक्त इतर कीटकांपासून मिळणारं रेशीम म्हणजे जंगली रेशीम. दुसरा फरक म्हणजे पाळीव रेशीमचे किडे जे आहेत ते तुतीची पानं खातात, म्हणून मग दुसरा फरक, पाळीव रेशीमचे कीटक तुतीच्या पानावर वाढतात. मग जंगली रेशीमचे कीटक आता कुठल्या झाडांवर वाढतात, तर जंगली, एवढं आपण पूर्ण वाक्य न लिहिता थोडं कमी करू. जंगली रेशीमचे कीटक ओक, एरंड, सेमसोटूल या पानांवर वाढतात. हा दुसरा फरक झाला की पाळीव रेशीमचे कीटक तुतीच्या पानांवर वाढतात, तुतीच्या झाडांवर वाढतात. जंगली रेशीमाचे कीटक एरंड, ओक, सेन्सोल इत्यादी झाडांच्या पानांवरती वाढतात. दुसरा फरक झाला. तिसरा फरक आपण बघू की पाळीव रेशीम कसं असतं, कसं दिसते. अत्यंत नाजूक, महत्वाचं आहे की पाळीव रेशीम अत्यंत नाजूक, गुळगुळीत आणि तलम. पाळीव रेशीम अत्यंत गुळगुळीत, तलम आणि नाजूक रेशीम आहे. आता हे रेशीम थोडं जाड आहे, कमी गुळगुळीत आहे आणि कमी चमकदार आहे. जाड, कमी गुळगुळीत, जाड, कमी गुळगुळीत आणि याचा तलमपणा कमी, कमी चमक. अशा प्रकारे हे जंगली रेशीम आपल्याला दिसते. हे कमी चमकदार असते, जाड असते थोडंसं आणि कमी गुळगुळीत असते. चौथा फरक रंगामध्ये असतो.
साधारणपणे हे फिकट पिवळे असते किंवा फिकट पिवळ अशा या रंगामध्ये आपल्याला दिसते. फिकट पिवळसर किंवा पांढरा रंग. आणि आपण बघितलंय की जंगली रेशीमचे छटा ह्या गडद असतात. हे गडद रंगांमध्ये आपल्याला मिळते. हे गडद छटांमध्ये आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे जंगली रेशीम, पाळीव रेशीम या दोघांमध्ये फरक आहे. पाळीव रेशीम म्हणजे संवर्धित रेशीम म्हणजेच उत्पादित रेशीम. जंगली रेशीम म्हणजे असंवर्धित रेशीम. तर शब्द येऊ शकतो पाळीव रेशीम व जंगली रेशीम मधील फरक, किंवा संवर्धित रेशीम किंवा असंवर्धित रेशीम मधला फरक, किंवा उत्पादित रेशीम आणि जंगली रेशीम मधला फरक. अशा प्रकारे आपल्याला कुठलाही शब्द इथे येऊ शकतो. तर आता पहिला फरक पाळीव रेशीम मध्ये. पाळीव रेशीमाचे कीटक जे आहेत ते बॉम्बॅक्स मेरी या जातीचे असतात. आणि जंगली रेशीमाचे कीटक बॉम्बॅक्स बॉम्बॅक्स मोरी या जातीच्या व्यतिरिक्त या अन्य कीटकांपासून आपल्याला हे रेशीम मिळते. दुसरा फरक, पाळीव रेशीमाचे कीटक हे तुतीच्या पानांवरती वाढतात आणि जंगली रेशीमाचे कीटक हे एरंड, ओक, सेन्सू अशा झाडांवरती वाढतात. तिसरा फरक, पाळीव रेशीम अत्यंत नाजूक आहे, चमकदार आहे, तलम आहे, गुळगुळीत आहे. जंगली रेशीम जाड आहे, कमी गुळगुळीत आहे, चमक कमी आहे. चौथा फरक, पाळीव रेशीमचा रंग हा फिकट असतो. फिकट पिवळसर छटा असतात किंवा पांढरा रंग याचा असतो. जंगली रेशीम गडद छटांमध्ये उपलब्ध असते. जंगली रेशीमचा रंग ते जे खाद्य खातात, ते जे काही पानं खातात त्यावरती अवलंबून असते. तर अशा प्रकारे जंगली रेशीम किंवा असंवर्धित रेशीम आहे आणि जंगली रेशीम, पाळीव रेशीम या दोन रेशमांमध्ये हा फरक आहे. आता यानंतर आणखीन एक रेशमाचा प्रकार आहे, तो म्हणजे कातीव रेशीम, स्पन सिल्क. पण आपण आज तो न घेता आपण तो नंतर